खालापूर तालुक्यातील इरसालवाडी दुर्घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली. जड अंतःकरणाने स्मृतिस्तंभावर एकत्र येऊन सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करताना अश्रूंना वाट करून दिली. हा भयानक क्षण कोणाच्या आयुष्यात येऊ नये अशी प्रार्थना केली. 19 जुलै 2023 ती काळरात्र होती. होत्याचे नव्हते झाले. 27 मृतदेहांना अंतिम संस्कार झाले, पण 57 बेपत्ता दुर्घटनाग्रस्त यांना अद्यापही मृत घोषित केले नसल्याने त्यांच्या वारसांना पुढील कार्यवाही अथवा वारसा दाखल घेऊन कागदोपत्री कामं करता येत नाही. बेपत्ताही मृत झाले आहेत, पण ही कायदेशीर बाब भविष्यात कोणाला अडचणीची होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सरकारच्या वतीने 2 वर्ष श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आता मात्र कुणीही फिरकण्यास तयार नाही. पक्की घरे पण गळकी घरे दिली, पण घरपट्टी नियमाने लावल्याने भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे 43 लोकांनी 2 वर्षे घरपट्टी भरलीच नाही. या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही. अनेक तरुण बेरोजगार आहेत. इरसालवाडीत जमीन होती, त्यामुळे शेती, नाचणी, वरी, भाजीपाला करून पोट भरता येत होते. दुग्ध व्यवसाय होता. येणाऱ्या ट्रेकर्स यांच्याकडून व्यवसाय मिळत होता, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होती. आज रोजगार नाही, शेती करायला शेती नाही, काहीच नाही. त्यामुळे तोंड वासून बघावे लागते. ही खंत अनेक महिला पुरुष यांनी व्यक्त केली. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात सुखी होतो, स्वच्छ हवा होती, डोंगरदरीतील पाणी होते अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. स्मृतिस्तंभावर येऊन सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केल्यावर प्रत्येकाने आपल्या घरात त्यांचे श्राद्ध घातले. इरसालवाडीतील प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे म्हणणे असून गावकऱ्यांसमोर दुःखाचा डोंगर उभा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.